तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशी हा सर्व चांगला, मी पण चांगलीच आहे. तर आता आजचा रविवार आहे, तर हा ब्लॉग आहे रविवार सकाळचा. तर इथं मस्त मी कॉपी केलेली आहे माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी. तर ठीक आहे. तर काही नाही, 2 कपाईमध्ये थोडंसं दूध टाकून त्यात कॉफी टाकलेली आहे. ती चमच्यानं मस्त फिरवून याच्यामध्ये गरम दूध टाकलेलं आहे. चला आम्ही पितो कॉफी, या तुम्ही पण कॉफी प्यायला. तर आता वरचं घर आहे ना, मला स्वच्छ करायचं होतं. त्याच्यामध्ये याच्या हे 2 खोल्या आहेत ना, याच्या वरच्या 3ऱ्या मजल्यावरच्या 2 खोल्या स्वच्छ करायच्या होत्या. तर त्या घरामध्ये मी पाणी टाकलं मस्त आणि ते टाकलं फिनाईल आणि सगळं स्वच्छ पुसून घेत आहे हे. कारण खूप दिवस झाले मला हे वरचं घर आहे स्वच्छ करायचंच होतं, पण मला योगच नव्हतं आलं. त्याच्यामुळे म्हटलं आजपासून पहिले म्हटलं चांगलं करून घ्या. शिवाय माझी मुलगी इथं अभ्यास करते ना, त्याच्यामुळे ते क्लीन केलेलं आहे. आणि तर बघू शकता इथं मुलगी बसलेली आहे अभ्यास करायला. लाईनी मुलगी आहे इथे. हे वरती होम थिएटर बी आणून ठेवून दिलेलं आहे मी ना. हे सीडी पण आणून ठेवून दिलेली आहे. कधी पण खूप काम पडते आमचं, कारण घराला कलर लावणं बाकी आहे अजून. आता डायरेक्ट हिवाळ्यात कलर लावायचं आहे आम्हाला. कसं आता पावसाळा कलर मारता येत नाही त्याच्यामुळं. तर आता इथं आतमध्ये आहे ना काही गहूचं पोतं ठेवून दिलेलं आहे. तिथं काही तांदूळ ठेवलेले आहेत, म्हणजे खाली कसं त्याला ते खराब होत नाही. खाली ते खराब होतात, त्याच्यामुळं वरती आणून ठेवलेले त्याला. कारण ऊन गिन पडलं ना लगेच ते उन्हात आपण त्याला दाखवू शकतो त्याच्यामुळं. तरी ते बाहेरनं मूग पण वाळू घातलेले होते मी. आता तुम्हाला आहे ना या 2 खोल्याच्या पाठीमागचं जे आहे ना आमचं हे दाखवते तुम्हाला स्पेस. तर इथे आहे ना वरची रेती खूप पडायला लागलेली आहे खाली, कारण त्यांचं ते बांधणं सुरू आहे. त्याचं जेव्हा होईन बांधणं तेव्हा इथं आम्हाला हे टाईल्स टाकणं आहे. त्याच्यामुळे हे असं ठेवलेलं आहे. बघू आता काय करायचं काय नाही, कारण मला ना तिकडं खूप झाडं पण लावायची आहेत पाठीमागे. तर आता मुलीची मस्त वेणी केलेली आहे. तिला काहीतरी खायची इच्छा झाली, ती मस्त चिवडा घेतलेला, कांदा कट केलेला आहे, पापड तळलेले आहेत. तिला मस्त भेळ करून दिलेली आहे. पण या भेळमध्ये ना टमाटर आणि सांबार पाहिजे होता, पण ते नव्हतं. मग ती गेले होते आणायला. ती मस्त खाल्लं, तिला खूप आवडलं.